अजय, अरे पप्पा म्हणतात उन्हाळा लय आहे, एक कूलर घेऊया की. बरं चालतंय, 1 मिनिट हा, मी 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात आलो. संस्कार आईला जेव्हा बघेल तेव्हा रागातच असत. ऐक की, बोला. मी काय म्हणतोय, ह्या महिन्यात जरा कूलर घेऊया काय? तुमच्या आईला सांगा एवढी पण काय गरमी वाढलेली नाही, आणि तसं पण या महिन्यात बजेट नाहीये, बघू पुढच्या पुढं. हा बरं चालतंय, तू काय टेन्शन घेऊ नको, काय 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 टेन्शन नाही. हा कर चाव, रागाला येऊ नको, कर. अरे त्या पाटील वहिनीला नाच झाल्या ना, तर त्यांनी आपल्याला चांदीचं पैंजण दिलं. अच्छा, तर त्यांना पण घेऊन द्यायला पाहिजे की चांदीचं पैंजण. एक काम कर, 2 मिनिट थांब, मी लगेच येतो. हा 2 मिनिट थांब. आईला काही झाड तेच आहे माग. ऐक की, बोला. ते पाटील वहिनी नाही काय, त्यांनी आपलं बाळ झालं होतं तेव्हा चांदीचं पैंजण दिलं ग. मग आता त्यांनाही बाळ झाले, आता आपल्याला पण द्यायला पाहिजे की चांदीचं पैंजण. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का काय? 4-5 वर्ष अगोदर चांदी किती स्वस्त होती, आता चांदीचा भाव बघितलाय का तुम्ही? काय गरज नाही पैंजण घ्यायची. 100-200 रुपयाचा ड्रेस घ्या, आणि त्यांनी आपल्या बाळासाठी चांदीचं पैंजण घेतलं म्हणजे काय लय मोठं काम केलं नाही? जावा. बरोबर आहे, तू म्हणते तसंच करतोस. एक ड्रेसच घेतो 100-150. आराम करा, काम राहू दे तिकडे, तू काम जास्त झालं की चिडचिड. मम्मी ऐक की, हा, त्यांनी घेतलं होतं 4-5 वर्ष आधी, हा. तेव्हा चांदी स्वस्त होती. आता चांदी घ्यायला गेले तर आपलं सगळं वाट लागून जाईल है ना. त्यामुळे एक काम करूया, बारक्या बाळाला ड्रेसच घेऊन दे. बरं बाबा, तू म्हणशील तसं.